नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आपण आज म्हापशामध्ये आहोत आणि हे तुम्ही माझ्या हातात पाहताय एक छानपैकी तोरण आहे. म्हणजे अगदी मजबूत तोरण आहे. असं आहे का? हे असं अजून हे तयार व्हायचं आहे. तर हे मजबूत अशा प्रकारचं तोरण जे आहे ते आजीने बनवलं आहे. तर हे तोरण बनवणाऱ्या आजी आहेत, तर त्यांच्याशी आपण भेटूया. आज आपण त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहोत आणि हे तोरण कशा प्रकारे ते तयार करतात, त्याला किती वेळ लागतो, या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. त्यांची संवाद साधूया. नमस्कार आजी. कॅमेऱ्यात बघा. नाव कसं तुमचं? शेवंता बोंडले. शेवंता बोंडले. आता हे तुम्ही आता तोरण जे केलं आहे ते म्हणजे किती रुपयांचं तोरण आहे? किती रुपयांचं आहे? 1200 पर्यंत. म्हणजे हे अगदी घट्ट बीन आहे याची. चांगलं आहे, छान आहे. म्हणजे 1200 रुपयामध्ये तोरण आहे. म्हणजे साधारण किती वेळ लागतो तुम्हाला हे बनवायला? 2 दिवस. 2 दिवस लागतो. मग साधारण तुम्ही आता किती बनवता? हे आता इथे बघू शकता तुम्ही. हे अशा प्रकारे हे मोठ्या प्रमाणात तोरणं केलेली आहेत आणि हे पूर्ण पोतही भरलेलं आहे. साधारण किती वेळ लागतो हे जे तुम्ही तोरण तयार करता? किती वेळ लागतो हे तोरण बनवण्यासाठी? एक तोरण काय एक जे तोरण आहे ते बनवण्याला किती वेळ लागतो? 2 दिवस लागेल ना. 2 दिवस लागतो. 2 दिवस लागते ना. जास्त लागते काय नाही. साधारण सरासरी 2 ते 3 दिवस लागतात. साधारण आता तुम्ही हे जे करताय किती वर्ष आहे तुम्ही हे तोरण करताय? 10 वर्ष. 10 वर्षापासून करताय. बाजारपेठेत मागणी आहे बऱ्यापैकी? कसं काय मागणी आहे या तोरणाला? मागणी आहे का म्हटलं? मागणी म्हटलं तर लोकही मागवतात, म्हणजे लोकांना आवडतं काय? आवडतं. अशी ऑर्डर देतात तुम्हाला? विकतो वगैरे. ओके. म्हणजे साधारणतः ते तोरण जे आहे जास्त कुठल्या सणामध्ये जातं? दिवाळीमध्ये जातं, गुढीपाडवा जातं, की आणखी कुठल्या असं स्पेशली असे दिवस? दिवाळी कवा बी. म्हणजे 12ही महिने याला हे आहे. आपण इथं पाहू शकता की कलेला मरण नाही. आणि जो कलाकार जो असतो म्हणजे त्याच्याकडे जी कला असते, आता ह्या आजीकडे ही कला आहे. पाहू शकता तुम्ही ही डिझाईन जी आहे अशा प्रकारे फार म्हणजे अगदी घट्ट आणि चांगल्या प्रकारे विणलेली आहे. तुम्ही बाजारातही इतर तोरण पाहत असाल, मात्र हे तोरण आणि ते तोरण यामध्ये हा जो मध्ये मजबूतपणा आहे, टिकाऊपणा आहे, तो या तोरणामध्ये आहे. आणि हे प्लास्टिकचं वायर जी आहे, प्लास्टिक म्हणा फायबर वायर आहे ती वायर, तर त्यापासून बनवलेलं आहे आजींनी. आणि तुमचं आजी वय किती? 70 वय. आजींचं वय 70 आहे आणि 70व्या वर्षातही अजून त्याने या काम करतायत. म्हणजे फारच कौतुकास्पद म्हणावं लागेल. आणि तुमच्या घरी कोण कोण असतं आता? मुलगी आहे. बरं. मग त्यांना येतं का? तुमची नाही येत, तुम्हालाच येते. मग तुम्ही ही कला तुमच्या पिढीकडे पुढच्या पिढीकडे द्यायची काय, म्हणजे शिकवलं त्यांना कधी असं? त्यांनी शिकायला त्यांनी येत नाही. त्यांनी शिकवलं तर त्यांना इंटरेस्ट नाही आहे. म्हणजे ह्याला म्हणजे पेशन्स लागतात. इथे सांगायचा मुद्दा की पेशन्स असतात. म्हणजे एका ठिकाणी बसायला पाहिजे ना हे करायला. कारण सध्या कसं आहे, सध्याच्या गडबडीच्या धावपळीच्या जुगात काहींना ते म्हणजे एका ठिकाणी बसून काम करणं होत नाही आहे. मात्र आजी जे आहेत त्या सलग म्हणजे साधारण किती वेळ बसून करू शकता हे? हो, सलग तुम्ही किती म्हटलं तर एक 4 तास बसतो. एका वेळी 4 तास सलगपणे 4 तास बसतात. इथे एक अधोरेखित करण्याची गोष्ट म्हणजे आजी सलग 4 तास बसतात आणि हे तोरण विणतात. आता एका ठिकाणी 4 तास बसायचं, त्यामध्ये पेशन्स असतात की 4 तास बसायचं कसं. कारण आपण एका मुलीला जातो तर आपला इंटरव्ह्यू असतो. साधारण 1.5 तासानंतर आपल्याला इंटरव्ह्यू बाहेर जातं, म्हणजे बाहेर जावं लागतं किंवा सतत 4 तास बसून जरा बसतो, जरा बोलतो. नंतर कसं टाइम भेटते ना तसं करतो. त्याला एकदम सकाळपासून बसावं, संध्याकाळपर्यंत करावं तसं काही नाही. पण 2 दिवस पाहिजे करायला. म्हणजे कसं आहे की ज्याला कला करायला आवड आहे तो हे शिकतो बऱ्यापैकी. आणि हे जे सलगपणे तुम्ही बसून करतात त्यामध्ये छान आहे. आणि तुम्ही असंच साधारण तुमच्या किती तयार आहेत? किती आहे साधारण? म्हणजे किती आहे?
असले एक दोन अंदाजे सांगा, अंदाजे साधारण दोन पूर्ण भरलेलं आहे. दोन थैली असेल. 2 थैल्या म्हणजे एका थैलीमध्ये किती साधारण एका थैलीमध्ये किती मावतात तोरणी अशी? असं या थैलीत. हो. आता काय माहित किती 31, 25. 30 मावते, 25 मावते. म्हणजे हे वेगवेगळ्या कलरचे आहेत. आपण बघतो ह्या तयार व्हायचं आहे होय. आणि आता हे तयार झालेलं आहे. होय. त्याला छान आता असंच तयार होईल ते. हे पण असंच तयार होणार. होय. ओके, ते तुम्ही छान बनवलं आणि अशा प्रकारे जे सातत्य ठेवलं आहे कलेमध्ये, कला ही जोपासली पाहिजे. कुठलीही कला असू दे, आपली कला जी आहे, आपल्या हातातली कला जी आहे ती तुमच्या चरित्रातही चालू शकते. आणि आजी घर बसल्या हे तोरण विणण्याचं काम करतात आणि साधारण मागणी पण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात असते आणि तुम्ही फार म्हणजे छान काम करताय, कला जोपासण्याचं काम करताय. आणि प्रत्येकाने असं शिकावं, प्रत्येकाने आपापली जी अंगातली कला जी आहे ती कुठेतरी आपण त्याचा उपयोग झाला पाहिजे, आपली आवड जोपासली पाहिजे. आजींनी 70व्या वर्षातही आपली जी आवड आहे ती जोपासलेली आहे. त्यांना व्यवसाय करण्याची आवश्यकता नाही, मात्र तरी एक आवड जोपासण्याचं आजी काम करतात. इथे ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आजी, तुम्ही आम्हाला माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. थँक्यू.